तर मी स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। आजच्या लेक्चरमध्ये 3 फेज सर्किटवरचे क्वेश्चन्स बघूया, कारण इम्पॉर्टंट आहेत। लास्ट जे टेक्निशियन 1 सीनियर टेक्निशियनचे वगैरे जे क्वेश्चन पेपर झाले होते त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरला एक तरी क्वेश्चन विचारला गेला होता। पण त्याच्या आधी लास्ट लेक्चरमध्ये जो मी क्वेश्चन विचारला होता की एनर्जी मीटर चं युनिट काय आहे बेसिकली, किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये कॅलिब्रेट केले जातात, खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी ऑलमोस्ट सगळ्या मुलांनी त्याचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे। किलोवॅट आवर्स त्याचं करेक्ट उत्तर येईल। सगळ्यांचे स्क्रीनशॉट इथे पुटअप करणं पॉसिबल नव्हतं बिकॉज सगळ्यांनीच त्याचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे। सो वेल डन। तर कंटिन्यू करूया आपण आजच्या लेक्चरला। त्याच्या आधी ऑलरेडी जे पेपरमध्ये क्वेश्चन विचारले गेले होते ते बघूया। इन डेल्टा कनेक्शन लाईन करंट कसा असतो, म्हणजे फेज करंटच्या कितपट असतो, तर लाईन करंट डेल्टाच्या केसमध्ये हा फेज करंटच्या √3 पट जास्त असतो। म्हणजे इकडे जर मी आय करंट फ्लो होतोय फेजमधून, इकडे जर मी आय करंट फेजमधून फ्लो होतोय असं कन्सिडर केलं तर इकडे जो करंट फ्लो होतो तो आय गुणिले √3 असतो। ओके, ह्याच्यावर डिटेल क्वेश्चन्स आपण पुढे डिस्कस करूया सगळ्या डायग्राम सोबत वगैरे। पण जे क्वेश्चन्स आलेले त्याबद्दल मी एकदा सांगून देतो। इन अ स्टार कनेक्शन फेज करंट इज इक्वल टू 315 एम्पियर, तर लाईन करंट किती असू शकतो। ओके, स्टार कनेक्शनमध्ये लाईन करंट आणि फेज करंट आहेत हे दोघांच्या व्हॅल्यू समान असतात, त्यामुळे तिचं पण उत्तर इथे 315 एम्पियर असेल। जर तुम्ही ही व्हिडिओ बघितली नसेल सीनियर टेक्निशियनची सुद्धा आणि टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 ची सुद्धा जर बघितली नसेल तर जरूर बघून घ्या। आणि चालू करूया आपण आजचे क्वेश्चन्स। इन अ स्टार कनेक्शन हाऊ इज द फेज वोल्टेज रिलेटेड टू द लाईन वोल्टेज। ओके, चालू करूया स्टारपासून आणि डेल्टापासून। तर स्टार कनेक्शनमध्ये न्यूट्रल पॉईंट आपल्याकडे प्रेझेंट असतो। बऱ्याच जणांना सोपं वाटेल पण काही मुलांना हे खरंच कठीण जातं त्यांना माहिती नसल्यामुळे, त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करतो। तुम्हाला येत असेल, माहिती असेल तर तुम्ही फास्ट फॉरवर्ड करत किंवा स्किप करून पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ शकता। तर स्टार कनेक्शनमध्ये आपल्याला इथे असं वाइंडिंग दिसत आहेत आणि 3 वाइंडिंग इथे एकत्र एका पॉईंटवर कनेक्ट झाल्या, त्याला आपण म्हणतो न्यूट्रल पॉईंट। आणि त्याचा जो दुसरा टर्मिनल आहे तो इथे डायरेक्टली बाहेर खेचून असा घेतलेला असं आपण म्हणू शकतो। तर ही जी वाइंडिंग आहे त्याला आपण म्हणतो फेजची वाइंडिंग आपण ज्याला म्हणू शकतो। आणि हे जे वायर खेचल्या गेलेले आहेत ना ह्याला आपण लाईन आहे असं आपण समजू शकतो। तर त्यामुळे फेज करंट कधी पण म्हटला तर या वाइंडिंगमधून फ्लो होणारा करंट बघायचा, किंवा फेज व्होल्टेज विचारलं तर या वाइंडिंगचे अक्रॉस असणारा व्होल्टेज बघायचा। आणि जर लाईन करंट बघितलं तर या लाईनमधून, म्हणजे हे जे टर्मिनल बाहेर काढलेले त्याच्यातून फ्लो होणारा करंट, आणि जर लाईन व्होल्टेज विचारलं तर या दोन लाईनमधला जे टर्मिनल बाहेर काढलं त्याच्यामधला व्होल्टेज तुम्हाला बघावा लागेल। सेम गोज फॉर दिस। फेज म्हटलं तर वाइंडिंगच्या अक्रॉस, लाईन म्हटलं तर हे जे टर्मिनल बाहेर काढले त्याच्याबद्दल विचारणा होते। ओके, 2 प्रकारे कनेक्शन करता येतात, स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन। स्टार कनेक्शनमध्ये न्यूट्रल पॉईंट एक एक्स्ट्रा प्रेझेंट असतो, पण डेल्टामध्ये कुठलाही न्यूट्रल पॉईंट आपल्याकडे प्रेझेंट नसतो। तर आता ह्याच्यामुळे काय होईल, स्टार कनेक्शनचा करंट आपण बघूया। हा आहे लाईन करंट, बरोबर। जर हा करंट इथून फ्लो आला तर तोच करंट मी बघतोय की ह्या वाइंडिंगमधून पण फ्लो होतोय, म्हणजे जो लाईन करंट आहे त्यालाच मी फेज करंट असं सुद्धा म्हणू शकतो। त्यामुळे स्टारच्या केसमध्ये जो लाईन करंट आहे तोच फेज करंटच्या इक्वल आहे। फेज करंट इज इक्वल टू लाईन करंट, लाईन करंट इज इक्वल टू फेज करंट। आणि जर मी व्होल्टेज बघितलं तर बघा, या वाइंडिंगमध्ये वेगळा आहे आणि या 2 लाईनमध्ये वेगळा आहे। तर नेहमी लक्षात ठेवा जो लाईनवाला पार्ट आहे तो नेहमी जास्त असणार फेजपेक्षा, त्यामुळे तो किती पट असतो, तो √3 पट असतो फेज व्होल्टेजच्या। तर लाईन व्होल्टेज विचारलं स्टारच्या केसमध्ये तर तो √3 पट असतो VPच्या। जर डिफरंट असेल तर नेहमी लाईन मोठा असणार। डेल्टाच्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या वाइंडिंगच्या अक्रॉस जो मला व्होल्टेज मिळतोय त्याला मी म्हणतो VP। जसं इथे पण म्हणालो होतो वाइंडिंगच्या अक्रॉस VP, तसं इथे वाइंडिंगच्या अक्रॉस VP। पण इथे आहे काय की इथे जे वाइंडिंगच्या अक्रॉसचे जे टर्मिनल आहेत तेच सेम आपले लाईनचे सुद्धा टर्मिनल आहेत। जर तुम्ही नीट बघितलं इथे जर मी व्होल्टमीटर एक लावलं तर तीच मला रीडिंग दाखवेल, जर मी इकडे एक व्होल्टमीटर लावलं तर सेम दिसून येईल, कारण हेच टर्मिनल फक्त बाहेर खेचून काढलेले आहेत। ओके, त्यामुळे लाईन व्होल्टेज इज इक्वल टू फेज व्होल्टेज असतं आपला डेल्टाच्या केसमध्ये। परंतु जो आपण करंट आहे तो बघा, इथे हा फेजमधून फ्लो होणारा करंट आहे म्हणजे वाइंडिंगमधून, आणि हा आहे लाईनमधून फ्लो होणारा करंट। तर सेमच करंट जातोय का, नाही। आपण म्हणू शकतो इथे डिवाइड होतोय किंवा इथून ह्याच्यामध्ये ॲड होतोय, त्यामुळे हे दोन्ही करंट वेगळे आहेत, लाईन आणि फेज करंट। तर लाईन करंटची व्हॅल्यू ही नेहमी जास्त असेल फेज करंटपेक्षा। किती असेल जास्त, तर √3 पटीने जास्त असेल ही नेहमी फेज करंटपेक्षा। ओके,
या सगळ्या गोष्टी टेबलमध्ये इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी एक्सप्लेन केलं कम्प्लीट. ओके, एकाच स्लाईडमध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे, त्यामुळे एक एक करत क्वेश्चन बघत जाऊया. सो स्टार कनेक्शनमध्ये हाऊ इज फेज व्होल्टेज रिलेटेड टू द लाईन व्होल्टेज. स्टार कनेक्शनमध्ये आत्ताच आपण बघितलं लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यामुळे फेज व्होल्टेज आहे ते VL भागिले √3 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे लाईन व्होल्टेज डिवायडेड बाय √3 ह्याचं इथे करेक्ट उत्तर येईल ऑप्शन सी. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. व्हॉट इज द पॉवर फॅक्टर इन प्युअरली रेझिस्टिव्ह 3 फेज सर्किट. जर रेझिस्टिव्ह सर्किट असेल तर तिकडे पॉवर फॅक्टर नेहमी किती असतो, युनिटी असतो. हे सोपं क्वेश्चन होता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. इन अ डेल्टा कनेक्शन हाऊ इज द लाईन करंट रिलेटेड टू फेज करंट. आत्ताच आपण बघितलं डायग्राममध्ये सुद्धा, इथे पण लाईन करंट आणि फेज करंट जे आहे ते वेगवेगळे आहेत आणि नेहमी लाईनची व्हॅल्यू आहे ती जास्त असणार. तर कितीने जास्त असणार, तर √3 पटीने जास्त असणार. सो हाऊ द लाईन करंट रिलेटेड टू फेज करंट, इट इज लाईन करंट जास्तच असणार ना. सो √3 टाइम्स द फेज करंट. इथे ऑप्शन बी करेक्ट येईल. इथे लाईन करंट विचारलं आहे, फेजपेक्षा कसा असेल, तर लाईनचा करंट जास्त असेल. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द टोटल पॉवर इन अ बॅलन्स 3 फेज सर्किट एक्सप्रेस ॲज. ऑप्शन आहे √3 VLIL cos phi, 3 VLIL sin phi थीटा म्हणजे इथे sin phi आहे लक्षात घ्या, 2 VLIL cos phi की VLIL sin phi. ॲक्च्युली क्वेश्चनमध्ये इथे त्याने टोटल पॉवर विचारलं आहे, तर त्यामुळे ॲपरंट पॉवर यायला पाहिजे होतं. तर √3 × VL गुणिले IL एवढंच खरं उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी √3 VLIL असं ऑप्शनमध्ये नाही आहे. तर त्यामुळे त्यांनी काय विचारलं हे आपल्याला समजायला, तर बेसिकली त्यांनी ॲक्टिव्ह पॉवर विचारली असं आपण प्रेडिक्ट करू शकतो ह्या क्वेश्चनमधून. तसं तुम्हाला कधी कधी शब्दांमध्ये फरक दिसेल, ऑप्शन्समध्ये फरक दिसेल, तर त्यामुळे गोंधळून न जाता क्वेश्चन काय विचारला गेला असेल हे तुम्हाला थोडासा अंदाजा लावावा लागेल. तर इथे ऑप्शन ए येतो करेक्ट आहे, √3 VLIL cos phi. टोटल पॉवर म्हणजे बेसिकली त्यांनी ॲक्टिव्ह पॉवरच्या बाबतीत इथे विचारले. पुढचा प्रश्न आहे द न्यूट्रल पॉईंट इन अ स्टार कनेक्शन सर्व्स टू. म्हणजे स्टार कनेक्शनमध्ये जो न्यूट्रल पॉईंट असतो त्याचा मेन मुख्य उद्देश काय आहे, कशासाठी असतो तो. बॅलन्स द लोड संतुलित करण्यासाठी, पॉवर लॉसेस आहेत ते कमी करण्यासाठी, प्रोव्हाइड रिटर्न पाथ फॉर करंटसाठी रिटर्न मार्ग पुरवण्यासाठी आहे, इन्क्रीजेस द व्होल्टेज की नन ऑफ द अबव. व्हिडिओ पॉज करा आणि बघा तुम्हाला ह्याचं करेक्ट उत्तर येतं आहे का. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे प्रोव्हाइड रिटर्न पाथ फॉर द करंट. जर आपण एक सिंगल फेज कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये सुद्धा एक फेज असतो आणि दुसरा असतो न्यूट्रल. जर मी इथे 3 पकडले, 3 फेजेस इंडिव्हिज्युअल जरी पकडले आणि त्याच्यापैकी कुठलाही एक फेज मी जर कन्सिडर केला तर फेजमधून जो करंट जाईल तो न्यूट्रलमधून रिटर्न येईल. हे जर 2 फेज मी सर्किटमध्ये नाही घेतले तर, जसं आपल्या घरात सुद्धा 3 फेजेसपैकी कुठलाही एकच फेज येतो घरामध्ये, एक तर R न्यूट्रल असेल, Y न्यूट्रल असेल किंवा B आणि न्यूट्रल असेल, पण ओरिजिनली 3 फेज सप्लाय असतो. ओके, तर ह्यामुळे याच्यातून जो करंट होतो R फेजमधून तो रिटर्न न्यूट्रलमधून जातो. तर त्यामुळे करंट पाथ कंप्लीट करण्यासाठी आपण वापरतो न्यूट्रल. अ स्टार कनेक्शन इज जनरली यूज इन. कशासाठी वापरतो, डिस्ट्रीब्युशन सिस्टीमसाठी, मोटर वाइंडिंगसाठी, हाय व्होल्टेज ॲप्लिकेशनसाठी, ट्रान्सफॉर्मरसाठी की ऑल ऑफ द अबव. बऱ्याच जणांना वाटत असेल की फक्त आपण डिस्ट्रीब्युशनसाठी यूज करतो बिकॉज तिकडे लाईन आणि फेज व्होल्टेज आपल्याला 2 वेगवेगळे मिळतात म्हणून. करेक्ट उत्तर आहे, पण सोबतच मोटर वाइंडिंगमध्ये, हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये सुद्धा आपण स्टार कनेक्शन वापरतो आणि वापरू शकतो. त्यामुळे ऑल ऑफ द अबव इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न, इन अ स्टार कनेक्शन द फेज करंट इज. बघितलेलं आपण स्टारमध्ये अशी वाइंडिंग मी काढून दाखवलेली आणि जो लाईनचा करंट आहे तोच वाहत इथे या वाइंडिंगमध्ये म्हणजे लाईनमधून जो फ्लो होतोय तोच वाहत वाइंडिंगमधून पण येतो. त्यामुळे दोन्ही व्हॅल्यू आहेत त्या इक्वल असतील. लाईन करंट इज इक्वल टू फेज करंट, म्हणजे फेज करंट इक्वल टू लाईन करंट. ऑप्शन ए इकडे करेक्ट उत्तर येईल. सोपे क्वेश्चन, फक्त कन्फ्यूज होऊ नका जर ऑप्शन्स वेगळे असतील तर. व्हॉट इज द अँगल डिफरन्स बिटवीन द 2 ॲडजसंट लाईन व्होल्टेजेस इन अ 3 फेज सिस्टीम. आता त्यांनी बॅलन्स अनबॅलन्स असं काही दिलेलं नाही आहे, तर बाय डिफॉल्ट आपल्याला बॅलन्स सिस्टीमच्या बाबतीत त्यांनी विचारलं आहे असं समजावं लागेल. बॅलन्स सिस्टीम आपण कोणाला म्हणू शकतो किंवा बॅलन्स 3 फेजमध्ये जे 3 फेजेस असतील R, Y आणि B, त्या 3ही फेजेसमध्ये
120 डिग्री आणि 120 डिग्री असा फरक असतो. टोटल 360 डिग्रीपैकी जर 3 फेजेस असतील तर प्रत्येकामध्ये 120 डिग्री किंवा 120 अंशाचा फरक असतो. त्यामुळे ऑप्शन सी आहे तो करेक्ट उत्तर येईल. हे बॅलन्सच्या केसमध्ये. जेव्हा अनबॅलन्स होईल तेव्हा ते 120 राहणार नाही, ते बदलतील. कदाचित 50, 70, 130, 140 किंवा 330 काही अशा प्रकारे बनू शकतं अदर दॅन 120. पुढचा प्रश्न आहे, इन अ बॅलन्स 3 फेज सिस्टीम द सम ऑफ ऑल फेज करंट इज. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बिकॉज प्रत्येक एक्झाममध्ये एक क्वेश्चन तरी विचारला गेलेला आहे 3 फेज सर्किटवर, म्हणून आपण हे क्वेश्चन डिस्कस करतोय. सो इन अ 3 फेज बॅलन्स सिस्टीम द सम ऑफ ऑल फेज करंट इज किती असते? 0 इक्वल टू 1 फेज करंट इक्वल टू √3 टाइम्स द फेज करंट, इन्फिनिटी की नन ऑफ द अबव. आता ज्यांना ह्याचं उत्तर माहिती नाही आहे ते कदाचित इथे मिस्टेक करू शकतात, पण तुम्हाला सांगतो जर स्पेसिफिकली जर बॅलन्स सिस्टीम लिहिली असेल आणि आपल्याकडे आर, वाय आणि बी असे जर सिस्टीम करंट असतील तर आय आर प्लस आय वाय प्लस आय बी ह्या तिघांची पण व्हॅल्यू येते 0 एम्पियर. ओके, म्हणजे हा असेल सपोज 1 ॲट एन अँगल 0 डिग्री प्लस 1 ॲट एन अँगल -120 डिग्री प्लस 1 ॲट एन अँगल प्लस 120 डिग्री. कारण हे बॅलन्स आहे त्यामुळे प्रत्येकामध्ये 120 डिग्रीचा फरक असेल. तर ह्या तिघांची जर तुम्ही कॅल्क्युलेटर असेल तुमच्याकडे क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी, जर याच्यामध्ये अँगल टाकण्यासारखं पॉसिबल असेल तर तिकडे तुम्ही चेक केलं तर त्याची व्हॅल्यू येते 0 एम्पियर. त्यामुळे ऑप्शन जो 1 आहे तो इथे करेक्ट उत्तर येईल. आणि जर न्यूट्रल कनेक्टेड असतील ते तर नेहमी काय असतं माहिती आहे, या तिघांची जर फेजेसची जी ॲडिशन असते ना ती इक्वल टू असते न्यूट्रल करंटच्या एवढी. आय आर प्लस आय वाय प्लस आय बी इज इक्वल टू आय एन. ओके, बॅलन्स जेव्हा कंडिशन असेल म्हणजे हे सगळे बॅलन्स सिस्टीम असेल तेव्हा न्यूट्रलमधून 0 एम्पियर करंट फ्लो होईल असं आपण म्हणू शकतो. कारण बॅलन्स असेल तेव्हा मी सांगितलं तिघांची पण ॲडिशन 0 एम्पियर असते. आणि जेव्हा अनबॅलन्स कंडिशन असेल, हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो आहे, तेव्हा न्यूट्रलमधून जो वाहणारा करंट आहे तो 0 नसेल. म्हणजे अनबॅलन्स सिस्टीममध्ये न्यूट्रलमधून काही ना काहीतरी करंट आहे तो फ्लो होईल. 0पेक्षा त्याची व्हॅल्यू जास्त असेल. ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. द करंट इन अ बॅलन्स डेल्टा कनेक्टेड सिस्टीम इज मेजर्ड बाय एमिटर इन सिरीज, वोल्ट मीटर इन पॅरलल, क्लॅम्प मीटर, बोथ ए अँड सी की नन ऑफ द अबाव. करंट मोजायचा आपल्याला बॅलन्स डेल्टा सिस्टीममध्ये तर एमिटर जर सिरीजमध्ये लावला तरीसुद्धा आपण त्याने मोजू शकतो किंवा जो क्लॅम्प मीटर असतो त्याने सुद्धा आपण मोजू शकतो. त्यामुळे ऑप्शन डी इकडे करेक्ट उत्तर येईल, ए अँड सी. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द फेज डिस्प्लेसमेंट बिटवीन द करंट अँड द व्होल्टेज इन अ प्युअर कॅपॅसिटिव्ह 3 फेज सर्किट. निव्वळ कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये जो व्होल्टेज आणि करंट आहे त्याच्यामध्ये किती डिग्रीचा डिफरन्स असेल, फेज डिफरन्स असू शकतो? 0, 90, 120, 180 की 270. त्यांनी आता स्पेसिफिकली इथे प्युअर कॅपॅसिटिव्ह असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे 120 डिग्री ह्याच्यामध्ये येणार नाही. व्होल्टेज आणि करंटमधला फरक विचारला आहे. आपण जो मगाशी बघितलं तो 3 फेजेसच्या व्होल्टेजमधलाच फरक आहे किंवा इथे करंट असेल तर तिन्ही फेजेसच्या करंटमधला तो फरक आहे, तिन्ही जे फेज आहेत ते. पण इथे त्यांनी काय विचारलं आहे, व्होल्टेज आणि करंट ह्याच्यामधला फरक जर प्युअर कॅपॅसिटिव्ह असेल तर आपण कन्सिडर करू शकतो. 2 फेजर मी इथे डायग्राम ड्रॉ केलेले आहेत. जो पहिला फेजर आहे त्याच्यामध्ये व्होल्टेजला मी नेहमी रेफरन्स घेतला आहे आणि करंट एकदा खाली घेतलं आणि एकदा वरच्या साईडला घेतला आहे. तर हा जो आहे त्याच्यामध्ये करंट लॅग करतोय 90 डिग्रीजने व्होल्टेजपेक्षा. तर हा आहे इंडक्टिव्ह सर्किट. हा आहे इंडक्टिव्ह सर्किट ज्याच्यामध्ये करंट आहे तो लॅग्स करतोय, म्हणजे करंट लॅग करतोय, मागे आहे व्होल्टेजपेक्षा. आणि इकडे करंट आहे तो पुढे आहे व्होल्टेजपेक्षा. इथे काय दिसतंय आपल्याला, करंट लीड्स व्होल्टेज आणि हे आहे कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके, वाटलं तर मी ते प्युअर लिहितो म्हणजे काहीच डाऊट येणार नाही. प्रॉपर 90 डिग्रीचा कोन त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल, प्युअर इंडक्टिव्ह आणि प्युअर कॅपॅसिटिव्ह. तर ऑप्शन जो बी आहे तो इकडे करेक्ट उत्तर येईल. 120 देऊन चुकवू नका. पुढचा प्रश्न, इन अ बॅलन्स स्टार कनेक्टेड सिस्टीम लाईन व्होल्टेजेस आर डॅश अहेड ऑफ देअर
रिस्पेक्टिव्ह फेज व्होल्टेजेस. अगेन ज्या मुलांना माहिती नसेल 120 उत्तर आहे, बॅलन्स शब्द दिला आहे, स्टार दिला आहे, टिक करून येतील, उत्तर चुकेल. ह्याने विचारलं आहे बॅलन्स स्टार कनेक्टेड सिस्टीममध्ये लाईन व्होल्टेज आणि जे फेज व्होल्टेजेस आहेत जे आपण म्हणतो VL इज इक्वल टू √3 टाइम्स द फेज व्होल्टेज, तर ह्या दोन व्होल्टेजमध्ये किती डिग्रीचा फरक असेल. तर हे तर आपण डिस्कस केलेलं नाही आहे, त्याच्यासाठी ही डायग्राम इथे लक्षात घ्या. फेज अँगल डिफरन्स बिटवीन द लाईन अँड द फेज व्होल्टेजेस. त्याच्यापैकी जे इम्पॉर्टंट आहे तेवढा पोर्शन मी हायलाईट करतो. हा बघा, ही आहे फेज व्होल्टेज बिकॉज इथे लिहिलेलं आहे VRN, ते पण मी पहिल्यांदा हायलाईट करून देतो. आणि आहे VRY म्हणजे लाईन व्होल्टेज आहे, इथे लिहितो मी. हे आहे लाईन व्होल्टेज आणि हे आहे फेज व्होल्टेज. तर ह्या दोघांमध्ये जो अँगल दिलेला आहे तो आहे 30 डिग्रीचा. सो लाईन व्होल्टेज लीड्स द फेज व्होल्टेज बाय 30 डिग्री. ओके, याच्यामध्ये मिस्टेक करायची नाही आहे. ऑप्शन 1 इथे बरोबर उत्तर आहे. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला नॉर्मली कुठे डिस्कस करताना किंवा बुकमध्ये एवढ्या दिसून येणार नाही. तर त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच लाईक करा, जेणेकरून आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. यावेळेचं टार्गेट वाढवलेलं आहे बिकॉज मला माहिती आहे तुमचा रिस्पॉन्स पण खूप छान येतो आहे व्हिडिओ कमेंट खाली, आणि बरेच मुलं आपल्यासोबत जोडत जात आहेत, एक एक करत वाढत आहेत. तर त्यामुळे टार्गेटसुद्धा आपण वाढवणार. ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 3 फेज बॅलन्स सिस्टीम कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे. रेडी राहा, हातात पेन आणि पेपर घ्या. सगळ्यात पहिल्यांदा नसेल तर फक्त व्हिडिओ बघत बसू नका. जोपर्यंत सॉल्व करत नाही तोपर्यंत उत्तर येणार नाही. आत्ताच व्हिडिओ पॉज करा, पेन पेपर घेऊन या आणि मग व्हिडिओला स्टार्ट करा. ओके, स्वतःहून ट्राय करा उत्तर येतं आहे की नाही आहे तुम्हाला. 3 फेज बॅलन्स सिस्टीम हॅज अ पॉवर फॅक्टर 0.8 लॅगिंग. इफ द टोटल पॉवर कंझ्युम इज 12 किलोवॅट, व्हॉट इज द लाईन करंट फॉर अ लाईन व्होल्टेज ऑफ 400 वोल्ट. एका 3 फेज संतुलित पॉवर सिस्टीममध्ये पॉवर फॅक्टर आहे 0.8 लॅगिंग. एक एक करत लिहित जाऊया, मी इथे लिहून घेतो सगळ्या गोष्टी. पॉवर फॅक्टर म्हणजेच कॉस फायची व्हॅल्यू त्याने दिलेली आहे 0.8 लॅगिंग पॉवर. ठीक आहे. टोटल पॉवर कंझ्युम इज 12 किलोवॅट. पॉवर कंझ्युम म्हणजे पीची व्हॅल्यू म्हणतो आपण ॲक्टिव्ह पॉवर, जी आहे 12 किलोवॅट. लाईन करंट आणि लाईन व्हॉट इज द लाईन करंट म्हणजे लाईन करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, आणि लाईन व्होल्टेजची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 400 वोल्ट. VL इज इक्वल टू 400 वोल्ट आणि ILची व्हॅल्यू माहीत नाही बाबा किती येते. तर ह्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला कुठला माहिती आहे, P त्यांनी दिलेला आहे, तो Pचा फॉर्म्युला देऊ शकतो √3 गुणिले VL गुणिले IL गुणिले कॉस फाय. ह्याच्यापैकी IL मला फाइंड आउट करायचं, तर मी ह्याच्यापैकी IL एका ठिकाणी नेतो आणि हे सगळे तिघंही एकमेकांशी गुणाकारात आहेत, त्यामुळे ह्यांना मी एकत्र लिहू शकतो आणि ह्याच्यासोबत खाली भागाकारात लिहायचं. म्हणजे P भागिले √3 गुणिले VL गुणिले कॉस फाय. काय करायचं, तिघंही गुणाकारात आहेत त्यामुळे त्यांना मी असं एकत्रच ठेवलं आहे ब्रॅकेटमध्ये. तिघांचा एकमेकांसोबत गुणाकार आहेत, पण इथे जाताना ते Pच्या भागाकारामध्ये येतील, कारण इक्वल साईनच्या दुसऱ्या साईडला जाताना ते खाली येतात. Pची व्हॅल्यू आहे 12,000. ओके, भागाकारामध्ये √3 गुणिले VLची व्हॅल्यू आहे 400 गुणिले 0.8. आता ह्याला सॉल्व करण्यासाठी √3ने भागता येत नसेल, माहिती नसेल कसं करायचं, टेन्शन घेऊ नका, त्याला सांगतो ट्रिक त्याची कशी करू शकतो ते. IL इज इक्वल टू 12,000 आहे. ओके, तर √3ला काय करा माहिती आहे, जर खाली असेल ना डिनॉमिनेटरमध्ये तर वरती पण √3ने मल्टिप्लाय करा, आणि इथे √3 आहे अजून एकदा त्याला √3ने मल्टिप्लाय करा. म्हणजे काय, हे दोघं बेसिकली कॅन्सल आउट होऊ शकतील जे ऑलरेडी नाही आहे प्रेझेंट सर्किटमध्ये, फक्त आपण सोपं करण्यासाठी त्याला ॲड केलेलं आहे. ओके, 400 आहे आणि जो 0.8 आहे ना 0.8 त्याला आपण असं पण लिहू शकतो 8 भागिले 10 बरोबर. त्यामुळे इकडे 8 येईल आणि ह्याच्या छेदामध्ये 10 येईल असं. ठीक आहे, आता हे सॉल्व करताना कसं करू शकतो, √3 गुणिले √3 होतं 3. ओके, म्हणजे हे होईल 12,000 गुणिले √3ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे 1.732 भागिले √3 × √3 3 गुणिले 400 गुणिले हा 8 तसाच येईल, आणि हा जो 10 आहे तो छेदाच्या पण छेदामध्ये आहे बरोबर. त्यामुळे ह्याला आपण वरच्या साईडला घेऊ शकतो, म्हणजे इथे ह्याला 10ने गुणू शकतो. तर आता हे सोपं झालेलं आहे. 0 0 जे आहेत ते कॅन्सल होऊ शकतात. हे 4 त्रिक 12 म्हणजे ह्याला इथे
क्रॉस केल्यानंतर येतील 10 म्हणजे 100 गुणिले 1.732 भागिले 8. जर ह्यांना 2 शून्य शिफ्ट केले तर येतील 173.2 भागिले 8. जर सॉल्व केलं तर हे किती येईल 8 दुणे 16 काहीतरी येईल बरोबर. त्यामुळे जर सॉल्व केलं तर तुम्हाला ह्याचं उत्तर येईल 21.65. कसं सॉल्व करायचं विदाऊट कॅल्क्युलेटर ते पण मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. त्याचं जर उत्तर सॉल्व केलं तर तुम्हाला येईल 21.65 एम्पियर. तुमचं कॅल्क्युलेशन सुधारलं पाहिजे आणि विदाऊट कॅल्सी आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. कसं सॉल्व करू शकतो ही गोष्ट समजण्यासाठी हे क्वेश्चन मी इन्क्लूड केला होता. ओके, असे क्वेश्चन येऊ शकतात. नाही येणार असेल प्रश्न नाही आहे, येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे फॉर अ 3 फेज पॉवर सिस्टीम 3 फेज सिस्टीम द टोटल रिॲक्टिव्ह पॉवर इज गिवन बाय. रिॲक्टिव्ह पॉवर कुठल्या फॉर्म्युल्याने दिली जाते. काय येईल उत्तर √3 VL/IL sin phi. जर ॲक्टिव्ह पॉवर असेल तर cos phi असतो. जर रिॲक्टिव्ह पॉवर असेल तर √3 VL/IL sin phi. जर फेज करंट आणि फेज व्होल्टेज असेल तर 3 ने मल्टिप्लाय करायचं. जर लाईन व्होल्टेज आणि लाईन करंट असेल तर त्याला √3 ने मल्टिप्लाय करावं लागतं. जो रिॲक्टिव्ह पॉवर आहे तो Q सिम्बॉलने दर्शवतो. ॲक्टिव्ह असेल तर तो आपण P सिम्बॉलने दर्शवतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. इन अ डेल्टा कनेक्शन द पॉवर फॅक्टर 0.9 लॅगिंग आहे अँड द फेज करंट इज 10 एम्पियर. व्हॉट इज द लाईन करंट. ओके, तर आता तुम्हाला डेल्टा कनेक्शन आहे. डेल्टामध्ये आपण बघितलेलं लाईन करंट इज इक्वल टू √3 टाइम्स ऑफ द फेज करंट बरोबर. पण मग आता त्यांनी 0.9 लॅगिंग पॉवर फॅक्टर दिलं तर ह्याचं काय करायचं. ह्याचं काय नाही करायचं, त्याला ठेवून द्यायचं. उगाचच ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. जे सगळं दिलं आहे ते सगळ्याच्या सगळं कामालाच येतं अशातली गोष्ट नाही आहे. तुम्हाला फक्त फॉर्म्युला पक्का माहिती पाहिजे की काय आहे ते, ह्याच्यामध्ये मिस्टेक करू नका. √3ची व्हॅल्यू 1.732 गुणिले IP ची व्हॅल्यू किती आहे. फेज करंट इज 10 एम्पियर म्हणजे गुणिले 10. एक शून्य असेल गुणाकारात असेल तर हा जो शून्य आहे तो इकडे शिफ्ट होतो म्हणजे 17.32 एम्पियर हे आपलं करेक्ट उत्तर येईल ऑप्शन ए. परत एकदा चेक करा घाईघाईमध्ये. डेल्टाच विचारला आहे की स्टार विचारला आहे. तर डेल्टा विचारला आहे. डेल्टामध्ये IL ची व्हॅल्यू √3 पटीने जास्त असते. कधी कधी चुकून स्टार विचारलं जाऊ शकतं आणि तुम्ही मिस्टेक करून इथे डायरेक्टली √3 कराल लाईन विचारले म्हणून. अशा वेळी मिस्टेक होऊ शकते एक्झाममध्ये प्रेशरमुळे. त्यामुळे परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करत जा. ठीक आहे. व्हॉट विल बी द न्यूट्रल करंट इन अ बॅलन्स 3 फेज स्टार कनेक्शन. मगाशीच मी सांगितलं बॅलन्समध्ये IR + IY + IB जो असतो न्यूट्रल करंटच्या इक्वल. बॅलन्सच्या केसमध्ये न्यूट्रल करंटची व्हॅल्यू आहे ती 0 असते कारण तिघांची ॲडिशन होते 0. त्यामुळे न्यूट्रलमधून किती करंट फ्लो होईल तर काहीही करंट फ्लो होणार नाही कारण बॅलन्स कनेक्शन आहे. पुढचा प्रश्न व्हॉट इज द रेशिओ ऑफ द लाईन करंट टू फेज करंट इन अ स्टार कनेक्शन. थोडा वेगळ्या पद्धतीने विचारलं आहे. डायरेक्ट व्हॅल्यू न किंवा फॉर्म्युला न विचारता रेशो विचारलेला आहे. तर स्टार कनेक्शनमध्ये लाईन करंट किती असतो IL. ओके, आणि फेज करंट काय असतो इक्वलच असतो IP च्या. ह्याचा रेशो विचारला लाईन करंट भागिले फेज करंट. ओके, जर लाईन करंट हाच इक्वल टू फेज करंट आहे तर त्याला मी IL भागिले IL असं लिहू शकतो. म्हणजेच 1:1 असा रेशो आहे. ऑप्शन ए इकडे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न विच टाइप ऑफ कनेक्शन इज जनरली यूज इन द सेकंडरी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इन डिस्ट्रीब्यूशन सिस्टम. अगेन सोपा प्रश्न आहे. कुठलं कनेक्शन वापरतो आपण तर स्टार कनेक्शन वापरतो कारण डिस्ट्रीब्यूशनमध्ये म्हणजे आपण जे यूज करतो तिकडे आपण सिंगल फेज वापरतो आणि जो सप्लाय येतो डिस्ट्रीब्यूशनसाठी तो 3 फेज असतो. तर 3 फेजमधून सिंगल फेज आपल्याला जर घ्यायचा असेल तर न्यूट्रल पॉईंटची आवश्यकता असते जे फक्त आणि फक्त शक्य होतं स्टारच्या केसमध्येच. पुढचा प्रश्न इन अ 3 फेज जनरेटर 220 वोल्ट AC इज इंड्यूस इन ईच कॉईल. विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यूज इज इंडिकेटेड बाय द वोल्ट मीटर. त्यांनी असं दिलेलं आहे की हा 3 फेजचा जनरेटर आहे आणि जे 220 वोल्ट AC आहे ना ते प्रत्येक कॉईलमध्ये इंड्यूस होतं आहे. वोल्ट मीटर काही अशा प्रकारे कनेक्ट केलेले आहे. टोटल 3 वोल्ट मीटर आहेत. तर वोल्ट मीटर किती रीडिंग शो करेल. ओके, कन्फ्यूज होऊ नका. ह्याच्यामध्ये त्याने दिलेलं आहे ते इंड्यूस इन ईच कॉईल असं त्यांनी दिलेलं आहे. ईच कॉईल म्हणजे एक लाईनपासून ते एका न्यूट्रलपर्यंत
किंवा ह्या लाईनपासून ते ह्या न्यूट्रलपर्यंत किंवा ह्या लाईनपासून ते ह्या न्यूट्रलपर्यंत. आणि जे व्होल्टमीटर आहे ते सुद्धा प्रत्येक कॉईलचे अक्रॉस किंवा फेजचे अक्रॉस लावले असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे इथे जेवढं व्होल्टेज आहे तेच व्होल्टमीटरवर दाखवलं जाईल. तर 220 वोल्ट इंड्यूस होतं आहे, तर इकडे सुद्धा 220 वोल्टच दाखवलं जाईल. मिस्टेक करू नका 220 गुणिले √3 करण्याचा. जर असं इथे या दोनमध्ये कनेक्ट केलं असतं L1 आणि L2च्या मध्ये, तर तुमचं 220 गुणिले √3 असं उत्तर आलं असतं. पण त्यांनी डायरेक्टली फेजच्या अक्रॉसच व्होल्टमीटर लावलेलं आहे, त्यामुळे 220 वोल्टच करेक्ट येईल. ओके, तर अशा टाईपचेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा डिस्कस केलेले आहेत. आपल्या अमेझिंग इंजिनियर्स नावाचं ॲप आहे, ॲप स्टोअरवर आहे, म्हणजे iOSवर पण अवेलेबल आहे. तुम्ही लॅपटॉपवर पण टेस्ट देऊ शकता आणि अँड्रॉइडवर तर आहेच आहे. लिंक सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये क्वेश्चन आहे, जसे आपण आता डिस्कस करतो आहे. 25 टोटल टेस्ट आहे, त्याच्यामध्ये 20 टॉपिक वाईज आणि 5 फुल लेंथ टेस्ट मिळतील. 5 फुल लेंथ टेस्ट सफिशियंट आहे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट समजण्यासाठी. कुठल्याही एक्झामसाठी आपण देऊ शकतो, असिस्टंट टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 किंवा सिनियर टेक्निशियन या एक्झाम्ससाठी. आणि IBPS पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होईल आणि जरूर एक्झामच्या आधी प्रिपेअर करा. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द लाईन व्होल्टेज फॉर अ 3 फेज बॅलन्स स्टार कनेक्टेड हॅव्हिंग अ फेज व्होल्टेज ऑफ 240 वोल्ट. अगेन सोपा क्वेश्चन आहे, तुमचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग व्हावं हाच माझा एक मूळ उद्देश आहे. तर 220 वोल्ट जर असेल फेजमध्ये तर त्याचं लाईन व्होल्टेज किती असेल. स्टार असल्यामुळे ऑब्व्हियसली VL इज इक्वल टू √3 गुणिले VP होईल 1.732. वाटेल सोपं तरीसुद्धा कॅल्क्युलेशन करा. ह्याचं येईल 240. तर हे जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला 415 वोल्ट तुम्हाला उत्तर मिळेल ॲप्रॉक्सिमेटली. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 3 फेजवर नाही आहे पण तरीसुद्धा इम्पॉर्टंट आहे, AC सर्किट रिलेटेड. त्यामुळे मी हे क्वेश्चन एक 2-4 क्वेश्चन्स आहेत ते पुढे डिस्कस करतो आहे. विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द इम्पिडन्स इन्व्हॉल्विंग द रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्स. इम्पिडन्सचा फॉर्म्युला काय आहे, जर आपल्याला रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्सेस माहिती असतील तर. ओके, ह्याचं करेक्ट उत्तर आहे Z इज इक्वल टू √R² प्लस X². आता ह्याच्यावरूनच पुढचा क्वेश्चन आहे. ॲक्च्युली हा क्वेश्चन मला डिस्कस करायचा होता, पण त्याच्या आधी म्हणून मी तो क्वेश्चन आधी डिस्कस केला, जेणेकरून तुम्हाला एक हिंट किंवा एक आयडिया तुम्हाला मिळून जाईल. काय क्वेश्चन आहे, द करंट IT इन द सर्किट शोन हिअर अंडर इज इक्वल टू. नीट बघा, इथे IT करंट आहे, IT म्हणजे टोटल करंट आहे आणि आपल्याला लाईन करंट पण दिलेला आहे. लाईन नाही म्हणजे इंडक्टरमधून फ्लो होणारा करंट आणि रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट. तर ज्या मुलांना KCL छान येतं ते इथे सोडवू शकतात. 8 एम्पियर इथून येतो आहे आणि 6 एम्पियर इथे येतो आहे, म्हणजे इनकमिंग इज इक्वल टू आउटगोईंग असं म्हणतो ना. जेवढं सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट, म्हणजे 8 + 6 इज इक्वल टू 14 एम्पियर असं उत्तर मुलं देतील आणि इथे टिक करतील आणि त्यांचं उत्तर चुकेल. कारण इथे रेझिस्टिव्ह करंट दोन्ही नाही आहेत, एक इंडक्टरचा करंट आहे आणि एक रेझिस्टरचा करंट आहे. AC सर्किट जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला नेहमी अलर्ट राहावं लागेल. ह्याच्यामध्ये जर टोटल करंटची व्हॅल्यू जर तुम्ही बघितली तर ती असेल √IR² प्लस IL². त्याच्यासाठीच इम्पिडन्सवाला मी आत्ता मगाशी ड्रॉ केलेला, कारण AC सर्किटमध्ये तुमचं जे काही कॅल्क्युलेशन होतं करंटचं असेल किंवा इम्पिडन्सचं असेल ते ह्या प्रकारात केलं जातं. ओके, IRची व्हॅल्यू किती आहे, IR² म्हणजे 8² प्लस 6² 8² किती येतो 64 आणि 6² किती येतो 36. हे जे येईल ॲडिशन केल्यानंतर 100 आणि √100 म्हणजे 10 एम्पियर हे याचं करेक्ट उत्तर येईल. 14 एम्पियर लिहायची मिस्टेक होऊ शकते. 60% मुलं इथे मिस्टेक करणारच एक्झाममध्ये, गॅरंटी आहे, बिकॉज घाईघाईमध्ये होतं, एक्झाम प्रेशरमध्ये पॉसिबल आहे. पण तुम्ही व्हिडिओ बघितली आहे त्यामुळे तुम्ही चुकायचं नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे, कॅल्क्युलेट द टाईम पिरियड इफ द फ्रिक्वेन्सी F इज 2 kHz. जाणून बुजून असे क्वेश्चन डिस्कस करतोय की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊ शकेल. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी असते, फ्रिक्वेन्सी हर्ट्जमध्ये आपण दर्शवतो. त्याचं युनिट आहे किंवा फॉर्म्युला आहे 1/टाईम पिरियड. ओके, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/टाईम पिरियड.
काय आहे कॅल्क्युलेट करूया. फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आहे 2 किलोहर्ट्झ आणि टाईम पिरियड काढायचा. ओके, काय हरकत नाही आहे. फ्रिक्वेन्सी इथे होती, तिथे टाईम लिहा आणि जिथे टाईम आहे तिकडे फ्रिक्वेन्सी लिहा, कारण क्रिस क्रॉस जर आपण मल्टिप्लाय केलं तर ह्याला इकडे आणि ह्याला इकडे आपण घेऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ह्या फॉर्म्युलाला आपण असं सुद्धा लिहू शकतो. काय दिलं आहे 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी किती आहे 2 इंटू किलो आहे. किलो माहिती पाहिजे तुम्हाला. किलो म्हणजे किती असते 10ची पॉवर अधिक 3 प्लस 3 असते, म्हणजे 10 टू द पॉवर प्लस 3. तर आता ह्याला लिहिताना कसं लिहू शकतो 1/2 गुणिले 1/10ची पॉवर 3. ओके, जर 1/2 म्हणजे ह्याचं उत्तर माहिती आहे आपल्याला 0.5 येईल आणि 1 छेदामध्ये 10ची पॉवर अधिक 3 असेल तर ती 10ची पॉवर वजा 3 अशी होते. तर 0.5 10 टू द पॉवर -3. 10 टू द पॉवर -3 कशाला दर्शवतो आपण, तर मिली असेल त्याला आपण 10 टू द पॉवर -3ने दर्शवतो, म्हणजे 0.5 मिली सेकंड हे याचं करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, आणि जाऊया लास्ट क्वेश्चनकडे, ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल. द रेसिप्रोकल ऑफ द फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज टाईम पिरियड, ॲम्प्लिट्यूड, टाईम कॉन्स्टंट की रेझोनन्स. कन्फ्यूज होऊ नका, आत्ताच आपण डिस्कस केलेलं आहे, पण ह्याचं उत्तर काय येईल ते मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगाल. आणि ह्या ज्या नोट्स आहेत आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला मिळतील, अमेझिंग इंजिनियर्स ॲपवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेल्या आहेत मी. फ्री मटेरियल टॅबमध्ये जर तुम्ही गेलात तर असिस्टंट टेक्निशियनच्या नोट्स तिथे तुम्हाला मिळून जातील आणि एक एक करत मी अपलोड करत जाईन PDF, जसं जसं मी फ्री होईल, जसं जसं टाईम मिळेल त्या अकॉर्डिंग. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.